किती धावा मात्र या ठिकाणी जोडतोय सतीश आणि मयूर शेखर. पहिला चेंडू फुल टॉस आणि चेंडू जातोय मात्र सीमारेषा पार. षटकार. सुपर ओव्हर पहिला सामना या स्पर्धेला सुपर ओव्हरमध्ये जाताना षटकाराने स्वागत केले शेखर दळवीचं. फलंदाज सतीश खूप चांगली सुरुवात करून दिली होती आणि मनोजने मात्र सामन्यामध्ये आणलं होतं. सामन्यावरती पकड देखील मजबूत केली होती मनोजने. मात्र त्यानंतर त्याला एक धाव करता आली नाही. एक धाव जर केली असती तर सुपर ओव्हरला सामोरे जावं लागलं नसतं. मात्र हरकत नाही, क्रिकेटमध्ये या घटना घडत असतात. पुन्हा एकदा शेखर. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. वाईटचा इशारा येतोय. योगेश सुपर ओव्हरचा सामना आहे आणि ते मात्र आता या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण बघतो 7 धावा आलेल्या आहेत. षटकार आणि त्यानंतर वाईट चेंडू. नक्कीच सुपर सुरुवात पाहायला मिळते. या सुंदर क्लासमर फटका युक्तीचा जास्त या ठिकाणी मात्र वापर केला. फटक्यामागे बघितलं की पहिल्याच चेंडूवर धावा खूप आल्या होत्या. त्यानंतर एक स्वेर चेंडू सुद्धा पाहायला मिळाला आणि त्यानंतर ते मात्र सिंगल डबल्सवर भर टाकला जातोय. आणि फलंदाज सुद्धा माहिती आहे की सुपर ओव्हरमध्ये फक्त 2 फलंदाज करू शकतील आणि या ठिकाणी आता मात्र संघाला सावरतोय सतीश जय गणेश वापाली संघाला. एक चांगली सुरुवात बिनबाद 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज शेखर दळवी ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता आणि सरळ व्यासपीठावर मान्यवरांच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. षटकार. धन्यवाद डीजे. सुपर ओव्हर आणि सुपर फटके आपण पाहतोय फलंदाज सतीशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आता मात्र पाहूया त्या ठिकाणी काय घडलंय. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर वापाली संघ प्लीज सहकार्य करा. कारण या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाला आहे. कारण चेंडू जाणे के अगोदरच बेल्स खाली पडली होती. कारण या ठिकाणी आम्हाला स्पष्ट पाहायला मिळालं चेंडू ज्यावेळी ग्रीप झालं बेल्स खाली पडली आणि त्यानंतर चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला होता. नाही, कन्फ्युजन निर्माण का झालं बघा. चेंडू पहिले एस्टॅनवर ब्रश झाला, बेस खाली पडली, नंतर त्याच्या पायावर लागून तो परत एस्टॅनवर आला आणि त्यामुळे हे कन्फ्युजन निर्माण झालं. असं वाटलं त्यांना की पायाला अगोदर लागला आणि नंतर एस्टॅनवर लागला. मात्र तसं काही नाही. चेंडू अगोदर एसटीवर लागला, बेस खाली पडली आणि त्यानंतर त्याच्या पायाला लागून तो पुन्हा चेंडू एस्टॅनवर आदळला आणि त्यामुळे हे कन्फ्युजन निर्माण झालं. योगेश. नक्कीच चांगला निर्णय मित्रमंडळ पंचांकडून. शेवटची जोडी असेल खेळपट्टीवारा. खोलवट टप्प्याचा चेंडू हा आहे. हवेत शतरक्षक मात्र चेंडूच्या खाली जातोय. सुरेख झेल आणि इथे मात्र जय गणेश वापाली संघ ऑलआउट होतोय. कारण 2च फलंदाजांना सुपर ओव्हरमध्ये खेळण्याची संधी असते आणि या सुपर ओव्हरमध्ये मात्र धावा जोडल्या आहेत. या ठिकाणी 15 धावा 16 धावांचं टार्गेट असेल कबीर 11 खानिवली संघासाठी. दरम्यान या ठिकाणी आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर राजेश जाधव आणि सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. सन्माननीय मिस्टर प्रसाद कथोरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं आयोजकाच्या वतीने हार्दिक स्वागत असेल, वेलकम आणि विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण इकडे वेळ आहे तर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय हमजाबाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
तर मी मिस्टर प्रवीण जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हमजाबाई यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया। तर बघा या ठिकाणी जर सामना पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये जर टाय झाला तर ज्या संघाची नाणेफेक ज्या संघाच्या बाजूने लागलेली आहे त्याला मात्र या ठिकाणी विजय घोषित केला जाईल। लक्षात असू द्या, नंतर कुठलीही सबब कारण ऐकलं जाणार नाही। तुमच्यापर्यंत आम्ही ही महत्त्वपूर्ण सूचना पोहोचवतोय, जर सामना पुन्हा टाय झाला सुपर ओव्हरमध्ये तर मात्र ज्या संघाकडे नाणेफेकीचा कौल आहे तोच संघ या ठिकाणी हा सामना जिंकेल। म्हणजे नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर कौशल स्पोर्ट्स वाफाळे संघाच्या बाजूने लागलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जर सामना टाय झाला तर मात्र त्यांना तो सामना नाणेफेकीच्या आधारावरती विजय म्हणून दिला जाईल। तर चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लवकर लावा। तर चला चेसिंग आता मात्र कंपल्सरी करावी लागेल, कारण की नाणेफेकीचा कौल वाफाळे संघाच्या बाजूने। तर बघूया सलामीची जोडी यावेळेस येथे 16 धावा करायच्या, 3 चेंडूत 15 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर शेखरने मात्र नंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून ऑल आउट केलं। आणि आता मात्र आपण पाहतोय असं वाटलं होतं योगेश की 3 चेंडूत 15 धावा आल्यात, आणखीन 3 चेंडूत आणखीन 8-10 धावा येतील, मात्र ते नियतीला मंजूर नव्हतं शेखर दळवीला आणि त्याने 2 फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये बाद केले आणि 1 चेंडू देखील शेष राहिला त्या सुपर ओव्हरचा। आणि आता मात्र स्वतः सलामीला येत आहेत यावेळेस शेखर आणि त्यांच्या सोबतीला आहेत राहुल। तर 16 धावा करायच्या सोपं नसेल, कठीण आहे, अशक्य मुळीच नाही। तर बघा शेखरकडे क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे आणि या सामन्यामध्ये लाजवाब खेळ साकारली आहे, त्यामुळे शेखरवर आता संघाचं भवितव्य। योगेश नक्कीच प्रयत्न करा, प्रयत्नामध्ये नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल, त्यात काही शंका नाही, परंतु या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल। त्या 2 फलंदाजांना एकूण 16 धावा मात्र जोडाव्या लागतील। वरद विकेटने पहिला चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका, जो चेंडूला अंतर मिळाला होता तो अंतर मात्र मिळाला नाही, जो जाळा मांडला होता त्या जाळ्यामध्ये मात्र फलंदाज फसतोय। शार्क मासा नव्हे तर देव मासा मात्र गळाला लागतोय, फलंदाज बाद। नक्कीच आपले कर्म जर चांगले असतील तर नक्कीच आपल्याला त्या कर्माचं नक्कीच भाग्य लाभेलच। या ठिकाणी पहा, पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला शेखरने आणि त्यानंतर डीप मिडेगडला मात्र जो क्षेत्ररक्षक होता उभा त्याकडून मात्र कुठल्याही प्रकारची चूक घडली नाही। दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य विकासजी थेटे यांचं या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालं आहे। माजी उपसरपंच, जे आपण क्रीडांगण पाहतोय मित्रांनो, त्या क्रीडांगणासाठी खूप मोठी मोलाची त्यांच्याकडे आम्हाला योगदान लाभलं आहे। तर नक्कीच एक दानशूर व्यक्ती आहेत, त्यांचं मी आजीवनच्या वतीने हृदयाच्या अंतकरणातून मात्र स्वागत करतोय। पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, तीच जागा तोच क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेच्या बाहेर होतोय कबीर 11 खानिवले। मॅनी मॅनी कॉंग्रॅच्युलेशन, जय गणेश वाफाले, हार्ड लक शेखर दलवी अँड कंपनी। धन्यवाद मित्रांनो, सामना कोणीही जिंकू द्या, आपल्याला सेफ हँड करणं मात्र सेकंड करणं नक्कीच जरुरी आहे प्लीज। कारण मित्रांनो आपल्याला पडगा टेनिस क्रिकेटमध्ये ही जो नियम आहे तो नक्कीच आपल्याला धनेश 11 कुकसे या चषकापासून ही लागू करण्यात आली होती आणि तोच प्रयत्न या ठिकाणी आता मात्र केला जातोय।